नमस्कार मित्रांनो, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द साल्वी ॲडी. तुला माहितीये एप्रिल महिना आता संपत आलेला आहे आणि मे महिना सुरू होत आहे. बाई, किती तर उन्हाळा. बापरे, एसी शिवायचा पर्यायच नाही, पण काय करणार, दुसरा पर्याय शोधावा लागणार. आपण तो पर्याय शोधला आहे. हो, बोला ना, काय काय आहे तो? आता कळेल तुम्हाला काही वेळातच काय पर्याय आहे तो. हा, एकदम माठाचं थंडगार पाणी आणि त्यात नॅचरल फ्रूटचं नॅचरल आईस्क्रीम. चला मग आता अशा वेळेला आपण काय मागवायचं? ऑर्डर करूया नॅचरल आईस्क्रीम. चला चला. चला तर मग घेऊन येऊया नॅचरल आईस्क्रीम. आली आमची नॅचरल आईस्क्रीम. नॅचरल आईस्क्रीम बद्दल आपल्याला काही माहिती आहे का? नॅचरल आईस्क्रीम हा एक भारतातील सुप्रसिद्ध आणि चविष्ट असा ब्रँड आहे. नॅचरल ब्रँडची सुरुवात 14 फेब्रुवारी 1984 विल्लेपार्ले जू येथे त्याची सुरुवात झाली. एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज हा नॅचरल आईस्क्रीम ब्रँड खूप सुप्रसिद्ध आहे आणि सगळ्यांचा आवडताही आहे. लहान वयापासून ते वयस्कर पर्यंत सगळ्यांचं हे फेवरेट ब्रँड आहे. चल मग आता सुरुवात करूया. हो, आईस्क्रीम मी तर खायला. वाट बघते कधी तुम्ही मला देता टेस्ट करायला आईस्क्रीम. एवढे फ्रूट आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे आता फ्लेवर आहे. बघूया आता कुठले कुठले फ्लेवर या वर्षी स्पेशल फ्लेवर पण आम्ही आणलेला आहे. हो, चला मग. आपले सर्व ऑडियन्स वाट बघतायत की आपण काय काय फ्लेवर आणले. सांग जरा आपल्या ऑडियन्सला. हा आहे चिकू, मँगो, टेंडर कोकोनट, चोकोबाईट, कॉफी फज अँड क्रंच, अंजीर, जॅकफ्रूट समथिंग डिफरंट, काजू जामून हे पण डिफरंट आहे, PSG आणि रोस्टेड आलमंड. आणि हे माहितीये तुला, या वर्षीचं तुझं फेवरेट मँगो विथ मँगो आईस्क्रीम. मँगोचे पीसेस आहेत ते, वाव, त्याच्यामध्ये टाकून तुला खायचे. मस्त. मग टाकू याच्यात. चला, लेट्स स्टार्ट विथ चोकोबाईट अँड काला जामून आईस्क्रीम. आणि आता माझी फ्लेवर काला जाम टेस्ट चॉकलेट करते. ऑलवेज फेवरेट. खूप छान आहे खाण्याची. तशी तर चॉकलेट सगळ्यांचीच फेवरेट असते. त्याच्यात खूप सारे फ्लेवर्स पण येतात आणि वेगवेगळे कंपनी ते लॉन्च पण करतात, पण ही ऑलवेज मला आवडते चोकोबाईट. तर मी तर 9 on 10 देईल. आता तुम्ही सांगा टेस्ट करून ह्याला तुम्ही किती द्याल? मला असं वाटलं मी कॉफीचीच आईस्क्रीम करतोय. मी याला जास्त नाही देणार. मी 6 out of 10. तर मी माझा काला जामून आईस्क्रीम मी खाल्लेली आहे, मला अतिशय आवडली. मी याला 9 out of 10 मार्क देतोय. तू जरा टेस्ट कर आणि मला सांग तू किती देशील. तसं तर जामून फ्रूट चांगलंच असतं शरीराला. मी 8 on 10 देईल त्याला. ओके आहे. Very आता मी टेस्ट करत आहे चिकू आईस्क्रीम, जी माझ्या वडिलांची खूप फेवरेट होती. good. आता मी ट्राय करत आहे माझ्या कोकणातला माझा आवडता फणस. त्याला इंग्लिश मध्ये जॅकफ्रूट म्हणतात. बघूया थोडं खाऊन कशी वाटते ती. आता माझी- अतिशय सुंदर. छान आहे. असं वाटलं कोकणातच गेलो. हो का? मग आता चिकू पण खाऊन जरा टेस्ट करा आणि रेट करा. चिकू आईस्क्रीम तर मला आवडते, त्यामुळे मी ह्याला पण 8 on 10 देईल. मी पण आता चिकूची टेस्ट करतोय. मी तुझ्या मताशी सहमत आहे. मलाही चिकू आवडतं. मी पण त्याला 8 out of 10 देईल. चल आता मी जॅकफ्रूटचं टेस्ट केलेलं आहे. मी त्याला 9 out of 10 देतोच आहे. तू जरा सांग मला किती देशील ते. चला, कोकणात जाण्याचा आनंद घेऊया जरा. गुड, काहीतरी वेगळं. 9 out of 10. थँक्यू. आता मी टेस्ट करते मँगो, जी ऑल टाइम माझी फेवरेटच आहे. मँगो कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो मँगो.
सीझनच चला. मँगोचा आहे. हो माहितीये मला, ह्याच्यात मँगोचे पीसेस पण आहेत ना. याला तर मी 10 on 10च देईन. माझी फेवरेट पण आहे आणि टेस्टी पण आहे. जरा मला पण ते तुम्ही पण सांगा, रेट करा खाऊन. मँगोचा पीस पण मोठाच आहे. मी पण आता ही टेस्ट करतोय मँगोची. संपू नका, मला ठेवा. भरपूर आहे, हे सगळं तुलाच खायचे. छान आहे. 10 out of 10. तू काय फक्त फ्रूटच मागवलेस? अरे हे बघा, आता मी मस्त स्पेशल एक मागवलंय, कॉफी फज अँड क्रंच. वाव, बघा आता टेस्ट favorite करूया आपण. coffee. हो, तुमची फेवरेट कॉफी आणि त्याच्याबरोबर फज अँड क्रंच. ओके, थँक्यू. एकदम कॉफीचा फ्लेवर आहे त्यात, परत क्रंच फज सुपर. ह्याला पण मी 9 on 10 देईन. सुंदर, खूपच छान. मी सुद्धा याला 9 out of 10 देईन. गुड. आता तुमची फेवरेट आईस्क्रीम ओळखा बघू काय आहे ती. प्रत्येक वेळेला तुला माहितीये ना, मी आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो की मी काय मागवतो. पूर्वी होती माझी ब्लॅक करंट, पण हल्ली ती कुठे मिळतच नाही. त्याच्यामुळे नंतर तुला माहितीये माझं फेवरेट अंजीर फ्लेवर. हा, ती मग तर नाही चला. आणलीच. हो आणलीच आहे. आता पहिलं तुम्हीच टेस्ट करा आणि याचं रेटिंग वाव, सांगा. आता सुंदर. बघा कशी वाटते तुम्हाला. खूप छान, खूप छान. तू पण टेस्ट करतो. पहिलं तुम्ही रेट तर करा. फुल 10 मार्क मी देतो त्याला. माझी फेवरेटच आहे ती. आता मी टेस्ट करते. Awesome. तू किती मार्क देशील? फुल 10 on 10. फुल अंजीरचं फ्लेवर आहे. चला आता आपण रोस्टेड आलमंड टेस्ट करूया. जी तुलाही आवडते, मलाही आवडते. नाही तुम्ही खा पाहिजे, तुम्ही रेट करा ना. 8 out of 10. वाटतं बदाम पिस्ताच खातो आपण. ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट. खूप छान. 8 on 10. गुड गुड. 8 on 10 च देईन मी. आता आम्ही मल्टी फ्लेवर आईस्क्रीम खाणार आहोत. पायनॅपल, स्ट्रॉबेरी अँड गोवा. तर पेरू? बघा आता. हो, पेरू, स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल ह्या तिघांचं फ्लेवर. थांबा, मला खाऊ दे. माझं फेवरेट गोवा आहे त्याच्यात. आणि ह्याला मी देणार 9 on 10. मला पण थोडी टेस्ट करून दे. देणार देणार, टेन्शन नका घेऊ. पण मला ठेवा ही आईस्क्रीम. हा खूप छान, खूप छान. 9 out of 10. आता सगळ्यांची ऑल टाइम फेवरेट आईस्क्रीम, नॅचरलची सगळ्यात मस्त आईस्क्रीम, टेंडर कोकोनट आईस्क्रीम. सध्या ती टेंडर कोकोनट आईस्क्रीम विथ नागा चिली पण येते, पण आम्ही नागा चिली नाही घेतली कारण आम्हाला ती तिखट आवडत नाही. त्यामुळे आम्ही साधंच टेंडर कोकोनट आईस्क्रीम घेतलेलं आहे. तर मी ती टेस्ट करते आणि रेट करते. सुपर. 9 on 10. इथं नारळ पाणीच पियाल्यासारखं वाटतं. आणि विथ मलाई. विथ मलाई. खूप सुंदर. मी याला 9 out of 10 म्हणते. हे सगळ्यात माझं कॉपी करतात. हा लास्ट बट नॉट द लीस्ट, ऍक्च्युली ही आईस्क्रीम मलाई विथ मँगो पीसेस येते, पण आम्हाला मलाई आईस्क्रीम नाही मिळाल्यामुळे आम्ही मँगो विथ मँगो पीसेस आईस्क्रीम आणली आहे. आता ही मँगो पीसेस वाले आईस्क्रीम आहे. ह्याच्यामध्ये मँगोचे पीसेस आहे आणि ही आईस्क्रीम आहे. ही ह्याच्यामध्ये मिक्स करून खायची असते. हे असे मँगो पीसेस आम्ही ह्याच्यामध्ये आता टाकलेले आहे. बस बस, नाही टाकले ना, आहेत आपण भरपूर आहे. आता हे आपण तुम्ही रेट करा पहिलं. थोडा आईस्क्रीम आमचं वितळलाय, पण इट्स ओके. ते आम्ही खाऊ आणि त्याचा टेस्ट तुम्हाला सांगतो. खूप सुंदर. खूप मँगो पण खाल्ल्याची मजा आणि आईस्क्रीम पण खाल्ल्याची मजा. मला ऍक्च्युली हे मलाई विथ मँगो खायचं होतं, पण सॉरी मला आईस्क्रीम अवेलेबल नव्हती, तर आम्ही मँगो विथ मँगो पण छान पीसेस लागते खातोय. मँगो विथ मँगो. सुपर.
मी तर याला 10 पैकी 10 मार्क दे. तुला किती द्यायचे मी ते पण तू दे. 10 on 10. चल आता तू तुझ्या 3 फेवरेट आईस्क्रीम सांग. फर्स्ट आहे माझी मँगो ॲज ऑलवेज. त्यातल्या त्यात मला जॅकफ्रूट पण आवडली आहे, ती पण छान आहे. आणि PSG कारण त्याच्यात माझं फेवरेट आहे. आता तुम्ही सांगा. माझ्या 3 फेवरेट आईस्क्रीम मधली सगळ्यात पहिला म्हणजे माझी ऑल टाइम फेवरेट अंजीर. अँड सेकंड माझी ऑल टाइम फेवरेट नाही म्हणणार कारण हाय फेवरेटच, पण ती फक्त सीझन वाईजच खायला मजा येते, त्याचा आनंद लुटू शकतो, ती म्हणजे मँगो विथ मँगो पीस. आणि थर्ड लास्ट आईस्क्रीम जर तो 3 बोलेल म्हणून ती शेवटी सांगतो, ती म्हणजे कॉफी क्रंच. ही माझं स्वतःच एक रोजचं फ्लेवर आहे. कॉफी पितो पण कॉफी ती मला जास्त आवडते. तुला माहिती आहे आता आपण एवढ्या प्रकारच्या आईस्क्रीम खाल्ल्या, पण आजही आम्हाला एक आईस्क्रीम नक्की आठवते आमच्या लहानपणाची. ते एक मामा असायचे, मटकं घ्यायचे डोक्यावरून, बिचारे रात्री संध्याकाळ झाली की ते आमच्या पूर्वी आम्ही जिथे राहत होतो तिथे ते चाळीमध्ये ते फिरायचे मटक्या, त्यांचा एक विशिष्ट आवाज येतो. तो मी आता काढायला मला नाही जमत आहे, पण तो आवाज आजही आमच्या कानामध्ये घुमतोय. ते म्हणजे त्या टोपलीतली कुल्फी आईस्क्रीम. तो कधी खाल्लीस का? नक्कीच खाल्ली आहे ना. कधी कधी ते पानात त्याचे पीस करून द्यायचे, तर कधी कधी त्यांचं ते स्टीलचं असं असायचं वेसल, त्याच्यातनं ते काढून द्यायचे आपल्याला कांडी. आणि आताही ते मिळतात जूला वगैरे आपण गेलो तर ते अजून ते आम्ही आवडीने खातो. आमची ती लहानपणाची आठवण. आठवण आपण आहे ती. किती या फ्लेवरच्या भारीतल्या हो. हाय लेवलची आईस्क्रीम खाल्ली तरी आमची लहानपणाची ती आईस्क्रीम आजही आम्हाला ती आमची नक्की, फेवरेट होती. नक्की. आणि परत कॅन्डी आईस्क्रीम यायचे, वेगवेगळे फ्लेवर्स यायचे त्याच्यात, ते साधेवाले. परत तर पेप्सी कोले मित्रांनो- यायचे लहानपणी आमच्या. तर मित्रांनो, हा तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलाय, तुम्ही नक्की पसंत कराल. आणि ह्या उन्हाळ्याचा मजा तुम्ही या सर्व फ्लेवरचे आईस्क्रीम खाऊन कराल ही मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. आणि नॅचरल ब्रँड आहे, महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण भारतातलं हे अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे. त्यांच्याकडे अतिशय सुंदर चविष्ट आईस्क्रीम मिळतात. तुम्ही ते आईस्क्रीम खा, एन्जॉय करा. ओके, मग तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे आमच्या सोबत राहा. स्टे ट्यून्ड फॉर मोर व्हिडिओज. ओके, बाय. बाय.